आणि आता बातमी आहे इराणच्या हल्ल्यांसंदर्भातली। इराणच्या विरोधात जवळपास 12 देश रणांगणात उतरलेत। आता तर इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी हे देश सुद्धा इस्रायलच्या बाजूने युद्धात उतरण्याची रणनीती आखतायत, तसे संकेतही त्यांनी दिलेले आहेत। तर इराणच्या बाजूने सुद्धा अनेक देश आहेत, म्हणजे चीन असेल, रशिया असेल, असे अनेक देश इराणच्या बाजूने सुद्धा युद्धात उतरलेले जरी नसले तरी सुद्धा त्यांच्याकडून त्यांना मदत होऊ शकते। पण हे देश सध्या तरी इराणला कोणतीही मदत करत नाहीयेत। चीन असेल किंवा रशिया असेल, फक्त अमेरिकेचे शत्रू म्हणून हे देश इराणला पाठिंबा देत आहेत। त्यातच इराणने आखाती देशातल्या काही भागांमध्ये हल्ले सुरू केलेत। या हल्ल्यांमधून इराणला काही संदेश अमेरिकेला द्यायचेत। कोणते असे 3 महत्त्वाचे संदेश आहेत जे इराणला अमेरिकेला द्यायचेत आणि या युद्धाने जग 2 गटात विभागलं गेलेलं आहे। कोणते देश कुणाच्या बाजूने आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। इराण विरुद्ध इस्रायल युद्धात अमेरिकेची काडी। आता ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीही घेणार युद्धात उडी। मित्रांनी सोडली साथ, युद्धात इराण एकाकी। पश्चिम आशियातलं युद्ध आता सगळ्या जगालाच युद्धामध्ये ओढणार अशी चिन्ह निर्माण झाली आहेत। इराणकडून सातत्याने होणाऱ्या मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांची इंग्लंड, जर्मनी आणि फ्रान्सनेही गंभीर दखल घेतली आहे। इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी या देशांनी अमेरिकेला साथ देण्याची तयारी दाखवली आहे। इराणचे बेजबाबदार मिसाईल आणि ड्रोन हल्ले रोखण्यासाठी तसंच आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे तिन्ही देश अमेरिकेला साथ देऊ शकतात। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांनी इराणच्या लष्करी हालचालींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। इराणचे हल्ले प्रादेशिक शांततेसाठी आणि तिथे तैनात असलेल्या पाश्चात्य सैनिकांसाठी धोकादायक असल्याचंही त्यांनी म्हटलंय। गरज पडल्यास हे तीनही देश इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन लॉन्चिंग साइट्सना नष्ट करण्यासाठी लष्करी कारवाई करतील असंही सांगण्यात आलंय। 3 देशांनी दिलेल्या या पाठिंब्यामुळे अमेरिकेच्या ऑपरेशन एपिक फ्युरीला आता मोठं आंतरराष्ट्रीय पाठबळ मिळालंय। या हल्ल्यामध्ये फ्रान्सचं किंवा जर्मनीचं किंवा इंग्लंडचं फारसं नुकसान झालं नाही, पण एवढं मात्र खरं की त्यांचे बेसेस ज्या ठिकाणी होते त्या बेसेसवरती हल्ले हे झाले होते। तर म्हणून त्याचा बदला घेण्याकरता या 3 राष्ट्रांनी एक धोरण तयार केलेलं आहे की आम्ही हल्ले करून जिथून ते मिसाईलचे हल्ले झाले होते ते आम्ही काही काळाकरता नष्ट करू आणि त्याकरता ते युद्धामध्ये भाग घेणार आहेत। परंतु खरं म्हटलं तर अमेरिकाची ताकद खूप जास्त आहे आणि इंग्लंड, फ्रान्स आणि ब्रिटन यांची जी ताकद आहे ती कमी आहे, परंतु काही प्रमाणामध्ये यांचं एअरफोर्स हे मजबूत आहे। तर याच्यामुळे अशा प्रकारचे बेसेस इराणचे जे आहेत त्यांना बर्बाद करण्यामध्ये थोडीफार मदत ही अमेरिकेला नक्कीच होईल आणि यामुळे युद्धाची व्याप्ती जी आहे ती थोडीफार नक्कीच वाढली आहे। युरोपीय देशांच्या या निर्णयामुळे इराण विरुद्ध जगात एक मजबूत मोर्चा तयार झाला आहे। त्यामुळे इराणची कोंडी होण्याची शक्यता आहे। आखाती क्षेत्रात लष्करी हालचालींना वेगही येणार आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका आधीच इराणवर आक्रमक हल्ले करते आहे। आता युरोपातल्या बड्या देशांच्या सहभागामुळे हे युद्ध आणखी भडकेल आणि आणखी विनाशकारी होण्याची भीती आहे। या युद्धात जगातल्या बहुतेक देशांनी इस्रायलला पाठिंबा दिला आहे। या युद्धात कोण कुणाच्या बाजूने आहे हेही लक्षात घेऊया। इस्रायलच्या बाजूने आहे बलाढ्य अमेरिका। अमेरिकेचा इराणच्या अणु कार्यक्रमाला विरोध आहे। तसंच अमेरिकेला त्यांच्या मर्जीचं सरकार इराणमध्ये बसवायचं आहे। युरोपातले इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी हे देश इस्रायलचे मित्र आहेत। फ्रान्स आणि जर्मनीचा इराणच्या अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाला विरोध आहे। या सगळ्या देशांचं अमेरिकेच्या मॅक्झिमम प्रेशर धोरणाला समर्थन आहे। म्हणजेच इराणवर जास्तीत जास्त दबाव टाकून त्यांना अणु कार्यक्रम बंद करायला लावण्याच्या अमेरिकेच्या भूमिकेला या देशांचा पाठिंबा आहे। सौदी अरेबिया, संयुक्त अमिराती आणि बहरीनसारखे देशही इस्रायलच्या पाठीशी आहेत। हे देश अब्राहम कराराच्या माध्यमातून इस्रायलशी अनौपचारिक युतीमध्ये आहेत। इराणच्या प्रभावाला विरोध करणारे हे देश इस्रायलच्या बाजूने असले तरी काही देशांचा मात्र
अमेरिकेच्या हस्तक्षेपाला विरोध आहे. ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाही या युद्धात इस्रायलच्या बाजूने आहे. आणि आता पाहूयात इराणच्या बाजूनं कोणते देश आहेत. अमेरिका इस्रायलच्या प्रभावाला विरोध करणारे सगळे देश हे इराणच्या बाजूने आहेत. यामध्ये प्रामुख्यानं रशिया, चीन आणि उत्तर कोरिया या देशांचा समावेश आहे. हे देश इराणला शस्त्रास्त्र पुरवतात. रशिया सध्या इराण आणि इस्रायलमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. रशियानं काही काळापूर्वी इराणसोबत स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये सैन्य सरावही केला आहे. अमेरिका इस्रायलच्या बाजूनं असल्यानं चीननं इस्रायलच्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. चीन इराणला शस्त्रास्त्र पुरवण्याच्या तयारीत आहे. तसंच चीनचं आर्थिक समर्थनही इराणलाच आहे. उत्तर कोरियानंही इराणला पाठिंबा दिला आहे. क्रिंक युतीमध्ये सी म्हणजे चीन, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इराण आणि NK म्हणजे उत्तर कोरिया या देशांचा समावेश असल्यानं उत्तर कोरियाचंही इराणला समर्थन आहे. या देशांशिवाय लेबनॉनमधील हिजबुल्ला, येमेनमधील हुती दहशतवाद्यांचा गट, गाझामधला हमास, इराकी मिलिशिया आणि सिरियामधलं असद सरकार इराणला मदत करत आहे. इराण विरुद्ध इस्रायल या युद्धामध्ये जग असं विभागलं जात असताना दुसरीकडे इराणनं आता एकापाठोपाठ एक आखातातल्या देशांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. इराणनं दुबई, संयुक्त अरब अमिराती, कतार, बहरीन, कुवेत आणि जॉर्डनमध्येही हल्ले सुरू केले आहेत. रियाध, दुबई, अबुधाबी, दोहा आणि तेल अवीव यासारख्या प्रमुख शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. आता इराण आणि इस्रायल या संघर्षात आखातातले देश भरडले जाणार आहेत. त्यात सगळ्यात मोठं कारण म्हणजे या युद्धाला असलेली धार्मिक किनार आणि इराणच्या अस्तित्वाची लढाई. इराण हा शियापंथीय देश आहे. इराकमधली काही प्रमाणात लोकसंख्या सोडली तर आखातातले इतर देश हे सुन्नीपंथीय आहेत. दुसरं सामरिक महत्त्वाचं कारण म्हणजे आखातातल्या या इतर देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. या देशांमध्ये अमेरिकन सैन्य तैनात असल्यानं इराण हा आखातातल्या या देशांवर हल्ले करतोय. या हल्ल्यांमधून इराणला अमेरिकेला बदल्याचा इशारा द्यायचा आहे. इराणनं अमेरिकेचं सैन्य असलेल्या अनेक देशांवर हल्ला करणं म्हणजे अमेरिकेसाठी लढाई आणखीनच गुंतागुंतीची करण्यासारखं होणार आहे. आता या सगळ्यामुळे एक मोठा धोका वाढणार आहे. तो म्हणजे अनेक देश हे युद्धाच्या खाईत ओढले जातील आणि म्हणूनच भीती आहे ती तिसऱ्या महायुद्धाची. आता महायुद्ध कशाला म्हणावं याची इतिहासात ठोस अशी काही व्याख्या नाही आहे. पण ज्यावेळी युद्ध एखाद्या मर्यादित प्रदेशात न राहता वेगवेगळ्या खंडांमध्ये पसरतं त्यावेळी त्याला महायुद्ध म्हटलं जातं. महायुद्धात मोठ्या प्रमाणात सैन्य आणि आर्थिक महासत्तांचा थेट सहभाग असतो. महायुद्धाचा संघर्ष काही महिने नव्हे तर काही वर्ष सुरू राहतो. त्याचा प्रभाव जागतिक व्यापार, तेल पुरवठा, समुद्री मार्ग, वाहतूक आणि अर्थव्यवस्थांवर होतो. 1914 मध्ये सुरू झालेलं पहिलं महायुद्ध 1918 पर्यंत चाललं आणि त्यानंतर जगाचा नकाशाच बदलला. तर दुसरं महायुद्ध 1939 मध्ये जर्मनीनं पोलंडवर हल्ला केल्यानंतर सुरू झालं. युरोप, आशिया, आफ्रिका अगदी पॅसिफिकपर्यंत पसरलं. हे युद्ध 1945 पर्यंत चाललं आणि या युद्धात मोठा विनाश झाला. आज इराण विरुद्ध इस्रायल युद्धात अनेक देश अप्रत्यक्षरित्या सहभागी आहेत किंवा इराण आणि इस्रायलला थेटपणे मदत करतायत. मात्र या युद्धात सगळ्यात मोठ्या महासत्ता एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या नाही आहेत. इस्रायल विरुद्ध इराण या युद्धामुळे संपूर्ण जगात तणाव आहे. एअरलाईन कंपन्या मार्ग बदलत आहेत. तेल बाजार हादरले आहेत. सोनं गगनाला भिडलं आहे. या परिस्थितीत तिसरं महायुद्ध आणि महाकाय विनाश परवडणारा नाही आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.